हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरेसह 3 जणांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी। पुणे अपघातामधील आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी श्रीहरी हळणोरला 3 लाखांची लाच दिलेली 3 लाख रुपयांची रक्कम जप्त। पुणे गुन्हे शाखेची मोठी कामगिरी। पुणे अपघात प्रकरणातील वैद्यकीय तपासणीमधील गैरप्रकाराची चौकशी होणार। गैरप्रकाराच्या चौकशीसाठी तिघांची समिती। जे रुग्णालयाच्या डीन पल्लवी सापळे समितीच्या अध्यक्ष। मी शांत बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करणार डॉक्टर अजय तावरेचा पोलीस तपासामध्ये इशारा। अजून काही नावं समोर येण्याची शक्यता। जामिनासाठी बाल न्याय मंडळाच्या सदस्यावर दबाव होता का? अल्पवयीन आरोपीला निबंध लिहिण्याच्या अटीवर जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या खासगी सदस्याची चौकशी होणार। अग्रवालसाठी कुणी फोन केला हे लोकांना माहितीये। मोक्कामधील आरोपीला सोडवलं असं उघडपणे सांगणाऱ्या व्यक्तीसाठी अग्रवाल ही किरकोळ गोष्ट। जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका। पुण्याच्या आयुक्तांना अजित पवारांनी फोन केला होता का? पुणे पोलीस आयुक्तांनी खुलासा करावा। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांचं विधान। पालकमंत्री या नात्यानं पोलीस आयुक्तांनाच फोन केला जातो। राजकीय दबावाला बळी न पडण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या। अजित पवारांची प्रतिक्रिया। महायुतीचे नेते विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवतील। भाजपला सर्वाधिक जागा मिळतील। दोन्ही मित्रपक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल। फडणवीसांची प्रतिक्रिया। कर्नाटकमधील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णा 31 मे रोजी सरेंडर करणार। व्हिडिओ जारी करत प्रज्वल रेवण्णाची माहिती। मुख्यमंत्री शिंदे आज आपत्ती व्यवस्थापन विभागाची आढावा बैठक घेणार। मान्सून पूर्व तयारी, पूर, दरडी कोसळण्याच्या घटनांबाबत आढावा घेतला जाणार। राज्यामध्ये 10वीच्या परीक्षेमध्ये 299 गैरप्रकारांची नोंद। कॉपी केल्याप्रकरणी 145 विद्यार्थ्यांवर कारवाई। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।